बातमी आहे भंडाऱ्यातून। गोसी खुर्द धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आज महत्त्वाकांक्षी जलपर्यटन प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं। महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग आणि जलसंपदा विभागाचा संयुक्त प्रकल्प असलेल्या या जलपर्यटन प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी लावण्यात आलेल्या फलकावरती जलसंपदा मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव कुठेही नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। विशेष म्हणजे जलसंपदा विभागाच्या सचिवांचं नाव आहे, मात्र मंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव नसल्यानं चर्चा सुरू झालेल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये गोसी खुर्द धरणाचा जो बॅकवॉटर आहे त्याच्यामध्ये जलपर्यटनाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं आणि या ठिकाणी त्या संदर्भातला फलक तुम्ही पाहताय। शेजारीच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन करून कुदळ जी आहे ती मारलेली होती आणि शेजारी जो नदी पात्र आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी बोटिंग करून भविष्यात पर्यटन जो आहे जलपर्यटन जो आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे याचा एक अंदाजही घेतलाय। हा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि जलसंपदा विभाग यांचा संयुक्त प्रकल्प राहणार आहे। गोसी खुर्द धरण जो आहे तो जलसंपदा विभागाचा प्रकल्प आहे आणि त्याच्या पाण्यामध्ये हा प्रकल्प होणार आहे। त्यामुळे संयुक्तरित्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि जलसंपदा विभाग या जल पर्यटनाचा प्रकल्प राबवणार आहे। आज मुख्यमंत्र्यांनी जेव्हा भूमिपूजन केलं तेव्हा त्या फलकावर निश्चितच भूमिपूजन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं नाव आहे। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विजयकुमार गावित यांचं नाव आहे। उदय सामंत उद्योग मंत्री म्हणून त्यांचं नाव आहे आणि मग जे सगळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे नाव आहेत। पर्यटन सचिवांचं नाव आहे, जलसंपदा विभागाचे जे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत त्यांचं नाव आहे। मात्र या संपूर्ण फलकावर विविध लोकप्रतिनिधी आणि विविध नेत्यांचे नाव असताना राज्याचे जे जलसंपदा मंत्री आहेत म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचं नाव नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केला जात आहे। आता ही चूक का झाली, कशी झाली याचं उत्तर प्रशासनच देऊ शकेल। जलसंपदा मंत्र्याचं नाव लिहायला प्रशासन जो आहे तो विसरलेला आहे की पर्यटन विकास महामंडळाचा प्रकल्प आहे, जलसंपदा विभागाच्या मंत्र्याचं नाव लिहिण्याची त्याच्यावर गरज नाही, या कारणातून त्यांचं नाव लिहिण्यात आलेलं नाही याची स्पष्टता नाही। मात्र नक्कीच भविष्यामध्ये या संदर्भात भाजपचे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक होऊ शकतात आणि उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा विभागाचा कारभार सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांचं नाव या फलकावर का नाही आहे असा प्रश्न नक्कीच भविष्यामध्ये निर्माण होऊ शकतो। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।